वर्षाचे 365 दिवस 24 तास देव आमची सेवा करत आहे. सेवा म्हणजे प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देणं. आणि बायबल सांगतं तो आपल्या प्रियजनास जे काही लागतं ते झोपेत पुरवतो. सेवा म्हणजे पुरवठा आहे. मग देव जर आमच्या सगळ्या गोष्टींचा पुरवठा करत आहे तर देवाला पण आमच्याकडनं काही गोष्टी दिल्या जाणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची सेवा करणं गरजेचं आहे. आज ज्या वचनाकडे मी तुम्हाला नेऊ इच्छित आहे ते सेवेमधलं सामर्थ्य. जो व्यक्ती देवाची सेवा करतो ना तो किती मोठी गोष्ट करतो हे देवाच्या वचनात आम्ही पाहणार आहोत. ज्याची तुम्ही सेवा करत आहात त्याची सेवा करण्यासाठी वचनातनं वाचल्यावर तुम्हाला समजेल की अनेक लोक उत्सुक आहेत, देवदूत उत्सुक आहेत. परंतु ज्याला देवानं सेवेसाठी निवडलं, मग ती गाण्याची सेवा असेल, मग ती मंदिरामध्ये साफसफाई करण्याची सेवा असेल, प्रार्थनेची सेवा असेल, वचन सांगण्याची सेवा असेल, ज्या पण सेवेमध्ये तुम्ही आहात, परंतु ती सेवा किती प्रभावी आहे आणि त्या सेवेमध्ये किती सामर्थ्य आहे आणि त्या सेवेचा लाभ तुम्हाला काय आहे. जे तरुण संघ या ठिकाणामध्ये आहेत आणि जे लोक युट्यूबच्या माध्यमातून पण हजारो लोक देवाचं वचन ऐकत आहेत, त्या सगळ्याला मला आज संध्याकाळी उत्तेजन द्यायचं आहे. वाचूया दानिएलच्या पुस्तकामध्ये आणि 6वा अध्याय आणि त्याची 20 पासून 28 पर्यंतची वचन आपण वाचूया. दानिएलचं पुस्तक त्याचा 6वा अध्याय आणि त्याची 20 पासून 28 पर्यंतची वचन. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोक स्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करीतो, त्याला सिंहापासून तुला सोडवता आले काय. दानिएल राजास म्हणाला, महाराज चिरायू असा माझ्या देवानं आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली आहे. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो. बस इथपर्यंत वचन वाचूया. सिंहाच्या गुहेमध्ये टाकल्यावरती राजा दानिएलला प्रश्न करतो आणि तो प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही नेहमी लोकांना सांगतो की आमचा देव जिवंत आहे, परंतु देव जिवंत आहे तर त्याच्या सेवकानं पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे लोकांना सांगण्याच्या अगोदर की माझा देव जिवंत आहे. राजा पण तोच प्रश्न करतो की दानिएला, तू जिवंत देवाचा उपासक आहे, जिवंत देवाची सेवा करणारा व्यक्ती आहे. मी तर तुला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं आणि तू नित्य तुझ्या देवाची सेवा करतो. मग ज्या देवाची तू सेवा करतो त्या देवानं सिंहापासून तुझा बचाव केला का. एक गोष्ट ध्यानात ठेवा. माझा पहिला मुद्दा असेल, जो व्यक्ती सेवा करतो त्यानं सातत्यानं किंवा निरंतर सेवा केली पाहिजे. कधीतरी मनात आलं, लहर फिरली म्हणजे त्यांनी सेवा केली. कधी त्याचं मूड नाही, त्याचा मूड ऑफ झाला, कधी तो निराश झाला, कधी तो दुखावला गेला, मला कोणीतरी असं म्हटलं, मला कोणीतरी तसं म्हटलं, माझा कोणीतरी अपमान केला, चर्चमध्ये माझी कोणी दखल घेत नाही. मुळामध्ये तुम्ही दखल घेण्यासाठी सेवा नाही करायची आणि सेवा कोणा व्यक्तीची करत नाही, सेवा जिवंत देवाची करत आहात. तो तुम्हाला पाहतो. आणि जो व्यक्ती सेवा करतो ना, बायबल सांगतं देव त्याला त्या सिंहाच्या उपद्रवापासून वाचवतो. सेवा साधी गोष्ट नाही आहे. शास्त्र काय सांगतं माहिती का, सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावं कोणाला गिळावं म्हणून टपलेला आहे. जे लोक देवाची सेवा करतात ना, सिंह म्हणजे तो सैतान उपद्रव देण्याचं काम करणार आहे. पण सगळ्यात चांगली गोष्ट कोणती माहिती का, बायबल सांगतं की परमेश्वर
त्या सिंहाच्या तोंडापासून, त्याच्या असणाऱ्या हल्ल्यापासून तुमचा बचाव करतो. पण मूळ मुद्दा काय? तुम्ही सेवा करता कधी? एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये एवढे विद्वान लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता, ताकद आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, पण बायबल काय सांगतं माहिती का? देवानं त्याच्या सेवेसाठी जगातले मूर्ख ते त्याने निवडलेले आहेत. येशू ख्रिस्ताचा यरुशलेमेमध्ये प्रवेश करत असताना धावळ्याच्या रविवारी आम्ही पाहतो, तो शिष्यांना त्याने सांगितलं, समोरच्या गावामध्ये जा आणि चौकात बांधलेलं गाढव सोडून आणा, का? मला त्या गाढवावरती स्वार होऊन यरुशलेमेमध्ये प्रवेश करायचा आहे. मग गाढवाची त्यांना निवड केली. वास्तविक पाहता राजा असताना त्यानं चांगल्या कुठल्या तरी असणाऱ्या प्राण्याची निवड करायला पाहिजे, पण देवाला दाखवायचं होतं, ईश्वरला दाखवायचं होतं, नेहमी माझं वाहन जे आहे किंवा मी कोणाला वापरतो, जो सेवेसाठी उपलब्ध आहे, चौकात बांधून ठेवलेला आहे. प्रश्न तोच आहे. आज तुम्ही परमेश्वराची सेवा करणारे तरुण तरुणी, देवाचे लोक आहेत, मी तरुण तरुणांनाच बोलत नाही, जो व्यक्ती देवाची सेवा करतो, तुमच्या सेवेमध्ये सातत्य आहे का? तुमच्या सेवेमध्ये आणि तुम्ही कशा पद्धतीचं तुमचं वर्तन आहे? वाचा ते वचन बरं. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोक स्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करीतोस, त्याला सिंहापासून तुला सोडवता आले काय? राजा दानिएलाला म्हणत आहे, ज्या देवाची सेवा तू नित्य करत आहे. दानिएलाचं पुष्कळ वेळा आम्ही अभ्यास करतो, पुष्कळ वेळा त्याच्यातून आणि विश्लेषण करतो, परंतु दानिएला संबंधानं म्हटलं की तो देवाची नित्य सेवा करणारा होता. कधीतरी त्याला वेळ मिळाला, आता त्याला वाटतं मला सेवा करायची म्हणून तो सेवा करत नव्हता. सेवा हा त्याच्या जीवनातला एक अविभाज्य घटक बनलेला होता. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेन, एक व्यक्ती श्वास घेणं जशी त्याची गरज आहे ना, एखाद्या व्यक्तीला जेवण करणं ही जे त्याची गरज आहे ना, तशी आत्मिक मनुष्याला सेवा करणं ही त्याची गरज आहे. तुम्हाला जिवंत राहायचंय ना, मग तुम्हाला जेवलं पाहिजे ना. तुम्ही मरू नये. आता कोरोना काळामध्ये श्वास बंद झाल्यावर त्यांना व्हेंटिलेटर दिलं का? कारण तो जर त्याला श्वासच मिळाला नाही तर तो मरणार आहे. तसं सेवा ही तुमची श्वास आहे. मग तुम्ही सेवा नाही करत तर जिवंत कसं राहणार आहे? आत्मिक मनुष्य कसा जिवंत राहणार आहे? कोणत्या उद्देशासाठी देवानं तुम्हाला घडवलेला आहे? आम्हाला माहिती जिवंत देव आहे, तो आम्हाला पाहतो आणि तो ढगावरती बसून येणार आहे. शास्त्र सांगतं एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले आणि एकाला 1,000 रुपये दिले, पण ज्याला जितकं दिलं तितका हिशोब तर त्यानं घेतलेला आहे. तुम्हाला सेवा दिली, एखाद्याला वाजवण्याची, एखाद्याला गाण्यासाठी चांगला आवाज दिला, तर तो काय तुम्हाला तुमच्या एंटरटेनमेंट करण्यासाठी नाहीये. तुम्हाला जी कला दिली ती तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही. देवानं त्याच्या सेवेसाठी तुम्हाला कला दिलेली आहे. प्रभूनं त्याच्यावरती आणि मेहनत घेतलेली आहे. स्वर्गामध्ये या लुसिफरला बनवताना देवानं त्याला बनवलेलं आहे. त्याच्या बायबल सांगतं की त्याच्या पंखामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाद्य होती. का? तर त्यानं स्वर्गामध्ये देवाची सेवा करावी, आराधना करावी. परंतु त्याच्यात गर्व झाला आणि त्यानं आपलं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा उंच करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सेवेपेक्षा स्वतःला जास्त महत्व दिलेलं आहे. काही लोक सेवेपासून माघारी का जातात? का निराश होतात? ते म्हणतात नाही माझा अपमान झाला, त्याने मला माईकच दिला नाही, त्याने यालाच गाय लावलं. अहो तुम्ही गाता तुमच्यासाठी नाही. आणि ज्याला देवाची सेवा करायची ना, तो खाली बसून पण सेवा करतो. कारण त्याला माहिती मला पाहणारा व्यक्ती नाही, पाहणारा देव आहे आणि प्रतिफळ पण तोच देणार आहे. त्याच्यासाठी तुमची सेवा नाही बंद होणार. ज्या दिवशी तुम्हाला ही भावना निर्माण होती ना, जसं आम्ही पाहतो की लुसिफरला देवानं सगळं दिलेलं होतं, पण त्याला असं वाटलं की लोकांनी माझी उपासना करावी, तो देवाची उपासना करत होता. पण त्याला असं वाटलं देवापेक्षा लोकांनी मला जास्त महत्व दिलं पाहिजे, लोकांचं लक्ष माझ्याकडे गेलं पाहिजे. आज पुष्कळ आमच्या लोकांमध्ये तीच भावना झालेली आहे. परंतु धन्य ते लोक परिस्थितीनुसार सेवा करत नाही, तर सगळ्या परिस्थितीमध्ये नित्य देवाची सेवा करतात आणि त्यांची साक्ष बनती. असं लिहिलंय. दानिएल नित्य सेवा करणारा होता, त्याच्यामुळं
गुहेत असताना सुद्धा तो निराश नव्हता. पण शास्त्र सांगतं राजा मात्र शोक स्वरानं दानिएलाशी बोला, तुझ्या देवानं तुला वाचवलं का? राजा नव्हता आराधना करत, राजा नव्हता सेवा करत, पण दानिएल मात्र नित्य देवाची सेवा करणार होता. सेवा म्हणजे काय करत होता तो? बायबल सांगतं नित्य दिवसातनं 3दा तो यरुशलेमच्या खिडक्या उघडून देवाची प्रार्थना करत होता. ही त्याची सेवा आहे. प्रार्थना करणं ही सेवा आहे, वाद्य वाजवणं ही सेवा आहे. मग मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कोणती परिस्थिती की ज्याच्यानं तुमची सेवा बंद झाली, प्रार्थना बंद झाली, चर्चला जाणं बंद झालं? आम्ही म्हणतो काय उपयोग नाही त्या चर्चमध्ये जाण्यात, कोणीच आणि आमचं आणि पाळक पण आमचं कौतुक करत नाही, मंडळीतले लोक पण आमचं कौतुक करत नाही. म्हणजे मग तुमच्यात तो लुसिफर शिरलेला आहे. तुम्हाला वाटतं की तुमचं सिंहासन असावं. सेवा करताना फक्त देवच उंच केला गेला पाहिजे, फक्त प्रभूच, त्यालाच गौरव मिळालं पाहिजे. तुमचा आवाज खूप छान आहे, ही गोष्ट देवानं तुम्हाला दिली, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही छान वाजवता, त्यातनं देवाचं गौरव झालं पाहिजे, तुमचं गौरव नको. ज्या दिवशी मनुष्य स्वतःच्या गौरवाच्या मागे लागतो आणि त्यावेळेस आम्ही पाहतो तो सेवा करण्यापासून माघारी जातो. माझ्यात खूप चांगलं टॅलेंट्स आहेत ना, याच्याबद्दल मी देवाचे आभार मानले पाहिजे. म्हणून सेवा ही फार महत्वाची आहे. राजा म्हणतो देवानं तुझा बचाव केला का? प्रश्न तोच आहे. आम्ही म्हणतो आमच्यावरती पुष्कळ संकट आहेत, देव आमचा बचाव का करत नाही? उत्तर त्याचं ते आहे, तू देवाची नित्य सेवा करतो का? जसं राजा दानिएलला म्हणतो, हे दानिएला, नित्य देवाची सेवा करणाऱ्या देवानं सिंहाची तोंड बंद केली का? त्यातनं तुझा बचाव केला का? जर नित्य सेवा केली तर दानिएल सुद्धा आतमध्ये काही तर दुःखी नाही झालेला, सिंहाच्या गुहेमध्ये पडला म्हणून दुःखी नाही झाला. त्याने आतून आवाज देतो, महाराज चिरायू असा. या दानिएलानं सेवा करताना, देवाची सेवा करताना त्याला सिंहाची गुहा पडलेली आहे. मग सेवकासाठी हा एक फार मोठं उदाहरण आहे, फार मोठा दाखला आहे, फार मोठी गोष्ट आहे ती. ही सेवा करणाऱ्याला नेहमी सिंहाच्या तोंडात जावं लागतं. सेवा करणाऱ्या व्यक्तीला नेहमी परीक्षेला तोंड द्यावं लागतं. मग परीक्षा आली म्हणून सेवा नाही बंद केली पाहिजे. राजानं फरमान केलं 30 दिवसापर्यंत कोणी सुद्धा आपल्या देवाची सेवा करायची नाही. मग दानिएल गुप्त प्रार्थना करू शकला असता, पण त्यानं तशी प्रार्थना केली नाही. नेहमीप्रमाणे घरी गेला, मंदिराकडच्या त्यानं खिडक्या उघडल्या, लोक त्याला बघायला आले होते, त्याला पकडण्यासाठी आले होते. आणि मग आम्ही पाहतो त्यानं नेहमीसारखी प्रार्थना केली. त्यानं खिडकीतनं हे नाही बघितलं मला कोणी बघतं का, त्याला माहितीये मला पाहणारा देव स्वर्गामध्ये, आणि मला लोकांसाठी सेवा करायची नाही, मला देवासाठी सेवा करायची, ही भावना त्याच्यामध्ये होती. त्या परिणाम काय झाला? लोकांनी त्याला सेवा करताना पाहिलं. कान देऊ नाही का? ज्यावेळेस तुम्ही हताश निराश होता, चारी बाजूनी संकटामध्ये येताना आणि तुम्ही अपमानित होताना, लोकांनी तुम्हाला सेवा करताना पाहिलं पाहिजे. हे तुमचं एक वेगळी आयडेंटिटी, वेगळं अस्तित्व असलं पाहिजे. कोणत्याच गोष्टीचा प्रभाव तुमच्या सेवेवर होता कामा नये. म्हणून जसं म्हणतो, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे दोपे, बंदीशाळा, कोणत्याच गोष्टी मला सेवेपासून अडखण करू शकत नाही. आज कोणत्या कारणानं तुमची सेवा बंद आहे? कोणत्या कारणानं मंडळीमध्ये असणारा तुमचा सहभाग तुम्ही कमी करून टाकलेला आहे? जे काम तुम्हाला प्रभूनं दिलं त्या कामाकडे तुम्ही कोणत्या कारणानं दुर्लक्ष केलं? आज पहिली गोष्ट, सेवेमध्ये सामर्थ्य कधी असतं? तुम्ही नित्य सेवा करता त्यावेळेस तुम्हाला सेवेतलं सामर्थ्य अनुभवायला मिळेल. आणि लक्षात घ्या, सेवा ही 1 वर्ष 2 वर्ष करायची नसती. जोपर्यंत तुमच्या नाकपुड्यात श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला सेवा करायची, कारण देवाने त्याच्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. एलिया मेल्यावरती, एलिया त्याला उचललं गेल्यावरती, मेले म्हणण्यापेक्षा तो अग्नीच्या रथाबरोबर गेला, उचलला गेला. मग एलिया गेल्यावर आलिशा तयार झाला. शौल मेल्यावरती दावीद राजगादीवरती बसला. मोशेचं शरीर गायब झाल्यावरती यहोशुवा तयार झाला. म्हणजे देवानं या सगळ्याला जगामध्ये असेपर्यंत त्यांच्याकडनं सेवा गेली. त्यांच्याकडे रिटायरमेंट नव्हतं, लक्षात घ्या. रिटायरमेंट देवाच्या वचनामध्ये नाही. हा एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणामध्ये चुकीच्या पद्धतीने केला, आपोआप त्याला सेवेतनं बाहेर जावं लागतं. मग कधी त्या सेवेतनं बाहेर जातो? माझ्यामध्ये जसं लुसिफर मध्ये तो गर्व आला, त्याला वरून देवानं खाली टाकलं. लक्षात ठेवा, सेवा करताना फक्त प्रभूला उंच करणं एवढंच तुमचं ध्येय असावं. येशूला उंच करणं, देवाला उंच करणं, पवित्र आत्म्याचं काम व्हायला पाहिजे.
लोकांनी तुमचं नाही कौतुक केलं पाहिजे, देवाचं कौतुक केलं पाहिजे. कारण गौरवाला पात्र केवळ देवच आहे प्रियांनो. फक्त तोच गौरवाला पात्र आहे. कधी सुद्धा तुमचं कौतुक होऊ देऊ नका. सेवेमध्ये आम्ही पाहतो की स्वतःला घटवणं आणि प्रभूला उंच करणं, म्हणून नित्य देवाची सेवा करणं त्या ठिकाणामध्ये आवश्यक आहे. तुमच्या मूड प्रमाणे सेवा करू नका. आज मला मूड नाही. कधी कधी काही लोक म्हणतात गाणं आज नाही, तर आज मला मूड नाही. हे फक्त थिएटर मध्ये चालतं, हे फक्त सिनेमामध्ये चालतं, इकडं नाही. इकडं तुम्हाला आम्ही पाहतो ज्या पेत्र आणि बंदिशाळेमध्ये असताना त्याच्या साखळदंड बांधलेले असताना सुद्धा बंदिशाळेमध्ये त्यानं देवाची आराधना केलेली आहे. तिकडे बंदिशाळेत त्यांना बांधलेलं आहे साखळदंडानं. असं लिहिलं, कैदी ऐकत होते, ते साखळदंड वाजून वाजून देवाची स्तुती करत होते आणि त्यांच्या पाठीवरती फटके मारलेले होते. परंतु तरी सुद्धा बंदिशाळेमध्ये गेल्यावर पण ते देवाची गीतं गाऊन आराधना करू लागले, सेवा करू लागले. लक्षात ठेवा, सेवेमध्ये सातत्य असू द्या. सेवेमध्ये असणाऱ्या लोकांना मी डिस्टर्ब आहे, मी कष्टी आहे, माझं मन दुखलं, या शब्दाला किंमत नाही. त्याला माहिती की तो सेवा करणारा व्यक्ती एखाद्या युद्धावरच्या सैनिकासारखा असतो. त्याला मरणं एवढंच माहिती आहे. एक तर मारायचं नाही तर मरायचं, या दोनच गोष्टी त्याला माहिती आहेत. तसं सेवा करणाऱ्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय असलं पाहिजे, किंवा त्याचं एम किंवा त्याचं ध्येय काय असलं पाहिजे, मी मरेपर्यंत प्रभूची सेवा करणार. सातत्य, नित्य देवाची सेवा करणारा व्यक्ती. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, सेवा करणाऱ्यानं कोणत्याही परिस्थितीमध्ये सबब न सांगता सेवा केली पाहिजे. 24 तास देवाची सेवा करावी. 24 तास. आता आमच्याकडे तर एवढ्या सगळ्या सुविधा आहेत. आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडं चांगलं ट्रेननी पण आम्ही जाऊ शकतो. येशूच्या काळामध्ये तर येशू चालत चालत डोंगरावरती जात होता, नावेमध्ये जाऊन सुवार्ता सांगत होता. आम्ही एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी आज आमच्याकडे चांगली वाहनं आहेत, साऊंड सिस्टम आहे. पण येशूच्या काळात साऊंड सिस्टम नव्हती. 5-5 हजार लोकांचा जमाव त्या ठिकाणामध्ये जमत असताना प्रत्येक व्यक्तीपर्यंत येशूचं वचन जात होतं. मग त्याने किती मेहनत घेतली असेल. एवढे सगळं करून सुद्धा निकोदेमस रात्रीच्या वेळेस प्रभूकडे आला आणि स्वर्ग राज्य मिळावं म्हणून मी काय करावं हा प्रश्न येशूला केला. रात्रीच्या वेळेस येशूने त्याला समजावून सांगितलं. दिवसभर सेवा करून थकून, त्याच्याकडे कुठलं वाहन नव्हतं, साऊंड सिस्टम नव्हती. त्याचं प्रीचिंग प्रत्येक व्यक्तीला समजत होतं, समजावून सांगत होता. तो एवढं तो सेवेला समर्पित होता. मग आमच्याकडे सगळ्या सुविधा असताना आम्ही आमच्या सेवेला किती समर्पित आहोत का? कारण आम्हाला सेवेतली ताकद, सेवेतलं सामर्थ्य समजलं नाही. आम्ही सेवेला एक प्रकारची स्टाईल केलेली. सेवा स्टाईल नाही, सेवा समर्पण आहे. आणि ते समर्पण आम्हाला करता आलं पाहिजे. 22 वचन वाचूया. पहा, पहिली गोष्ट, सेवा नित्य केली पाहिजे, सातत्यानं केली पाहिजे. सेवा काय आमच्या जीवनामध्ये करते? 22 वचनामध्ये आम्ही वाचणार आहोत. माझ्या देवानं आपला देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली. पहा, दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा आम्ही पाहिलं, सेवा आम्हाला नित्य करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, सेवेमुळं किंवा आराधनेमुळं मी जे तुम्हाला सांगत आहे, जी सेवा तुम्ही करत आहात. मग मी वचन सांगण्याची सेवा करतो. काही लोकांनी आता गीतं गायली, त्यांनी गाण्याची सेवा केलेली आहे. कोणीतरी प्रार्थना केली, त्याने प्रार्थनेची सेवा केलेली आहे. कोणीतरी त्या ठिकाणामध्ये, आणि जे टेक्निकल लोक आहेत आणि ते मोबाईलवरती त्यांनी फोकस करून आणि झूमच्या द्वारे अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन पोचवत आहे. आणि ते पोचवत असताना ही पण त्यांची सेवा आहे. आता ही जी सेवा करताना, ही सेवा करत असताना ती नित्य तुमची सेवा असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता जसं युथ मिटिंगला आणि शनिवारी तुम्ही लोक एकत्र येता आणि एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी ती सोपवलेली आहे. कुणाला तरी तो टेक्निकल काम सोपवलेलं आहे, मग त्याला ती जबाबदारी समजली पाहिजे. आता त्याला त्याच्या कामापेक्षा हे काम महत्वाचं वाटलं पाहिजे. आता हे काम करता तुम्ही, म्हणजे काय तुम्हाला सैतान सहजपणे करू दिलं असं कधीच होणार नाही. कारण हे काम पूर्वी सैतान करत होता स्वर्गामध्ये. लुसिफरच्या हातामध्ये सगळी जबाबदारी देवाने दिलेली होती. आता लुसिफरला काढलं आणि तुमच्या आणि माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या हातामध्ये सेवा दिलेली आहे. आता लुसिफर तुम्हाला सहजपणे सेवा करू देईल का? जसं आम्ही पाहतो की आदामाला एदेन बागेतनं बाहेर काढण्यासाठी लुसिफरनं प्लॅन केला, त्याच्या हातामध्ये आणि फळ दिलं, आज्ञा मोडण्यासाठी सांगितलं.
आज्ञा त्यानं मोडली, एदेन बागेतनं बाहेर देवाने त्याला काढलं. देवाने काढलं म्हणण्यापेक्षा लुसिफरच्या ट्रॅप मध्ये तो अडकला. फळ खाऊ नको म्हटल्यावर नसतं खाल्लं तर बचाव झाला असता त्याचा, पण ट्रॅप मध्ये अडकला, त्याचा परिणाम त्या जागेवरून त्याला काढलं. आता काय घडलं माहिती का, इथं सुद्धा देव तुम्हाला सेवा करण्यासाठी सांगत असताना काय होतं, जो सेवा करतो ना, सेवा करत असताना देव त्याच्या भोवती आच्छादन निर्माण करतो. सेवकाच्या भोवती देव आच्छादन निर्माण करतो. दानियल सिंहाच्या गुहेमध्ये होता आणि सिंहाच्या गुहेमध्ये असताना सिंह दानियलला का खाऊ शकला नाही, कारण देवानं विशेष प्रकारचं कवरिंग त्याच्या भोवती केलेलं होतं की ज्याच्यामुळे सिंहाला तो दिसला नसेल. कारण असं लिहिलंय, दानियलला बाहेर काढलं आणि ज्या लोकांनी दानियलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं, राजानं त्याच लोकांना गुहेमध्ये टाकलं. आणि तिथं पवित्र शास्त्रात जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल, ती लोक खाली पडण्याच्या अगोदर सिंहाने त्यांना झडप मारून खाल्लं आणि त्यांची हाडं सुद्धा जमिनीवरती पडली नाही. मग हे दिसले, दानियल का दिसला नाही, याचं कारण एकच आहे, तुमची सेवा तुमच्या भोवती शत्रूच्या साठी तुमच्या भोवती कव्हरिंग करतं. शास्त्र सांगतं, जो कुंपण तोडतो त्याला सरपड असतो. ही सेवा कव्हरिंग आहे तुमच्या भोवती. जो व्यक्ती सेवा करतो तो देवाच्या दृष्टिकोनातनं त्याला विशेष प्रकारचा दर्जा आहे, खास प्रकारचा दर्जा आहे. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, सिंह तुम्हाला उपद्रव देण्याचं काम करणार आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तो गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावं, कोणाला गिळावून टपलेला आहे, तो सैतान आहे. त्याचं काम तुम्हाला उपद्रव देणं आहे. पण तुमची आराधना किंवा तुमची सेवा सिंहाचं तोंड बंद करण्याचं काम करते. सेवेमधला दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, तुमची सेवा सिंहाचं तोंड बंद करण्याचं काम किंवा तुम्हाला उपद्रवापासून बचाव करण्याचं काम तुमची आराधना, तुमची प्रार्थना, तुमचं वचन सांगणं, तुमचं चर्च मधली साफसफाई, जे तुमचं टेक्निकल काम तुम्ही करत आहात, हे जे तुमचं काम तुम्ही इमानी इतबारी करत आहात, देवाच्या राज्यासाठी करत आहात. आज मी इथं बोलत आहे, परंतु समजा या ठिकाणामध्ये ज्या व्यक्तीनं ते झूम मीटिंगच्या द्वारे युट्यूबच्या माध्यमातून हे वचन हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे मेहनत घेत आहे, मी एकटा ओरडला असतो तर तेवढ्या लोकांपर्यंत वचन गेलं नसतं. पण कोणीतरी इथं ते मेहनत घेत आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात, जगात सगळीकडे देवाचं वचन जात आहे. आणि याचं प्रतिफळ कोणाला मिळणार आहे का, जेवढं मलाच तेवढंच जो व्यक्ती हे हँडल करत आहे त्याला मिळणार आहे. कारण लक्षात घ्या, हे काम करत असताना देवाचा उद्देश काय, जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं, प्रत्येकाला सत्य समजावं, जिवंत देवाची ओळख पटावी. म्हणून देवाच्या दृष्टिकोनातनं महत्व दोघाला पण आहे. जी मी वचनाची सेवा करतो, माझं वचन या भिंतीपुरतं मर्यादित नव्हतं. माझं वचन आणि जे लोक आणि अनेक ठिकाणामध्ये घेऊन जात आहेत, मला सांगू द्या प्रिय बंधू, तुम्ही आशीर्वादित आहात, कारण तुम्ही प्रभूची सेवा करत आहात. आणि तुम्ही जी सेवा करत आहात याचं आणि प्रतिफळ काय, बायबल सांगतं, तो म्हटला, ज्या देवाची नित्य सेवा मी करतो त्या देवानं आणि सिंहाचं तोंड बंद करून माझा जीव बचाव केलेला आहे. लक्षात घ्या, सेवा इतकी ताकदवान आहे, सेवेमध्ये इतकं सामर्थ्य आहे, ज्यास तुम्ही प्रभूची सेवा करता आणि याचा परिणाम काय, या गरजणाऱ्या सिंहाचं तोंड तुमची सेवा बंद करून टाकते आणि तो सिंह तुम्हाला कधीच इजा करू शकत नाही. हे सेवेमधलं सामर्थ्य आहे, तुमच्या लक्षात पण नाही. अनेक लोकांना सेवा म्हणजे फक्त कोणीतरी वचन सांगतं ना आणि त्यांना असं वाटतं ती सेवा प्रभावी आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मगाशी ब्रदरने माझं इंट्रोडक्शन करताना सांगितलं, युट्यूबचा संदेश ऐकला, बऱ्याच लोकांनी सांगितलं तो ऐका, आणि तो ऐकल्यावर मी आशीर्वादित झालो. पण जे माझ्या चर्च मधलं जे ब्रदर डोंगरे आणि हे रेकॉर्डिंग करून त्या युट्यूबला टाकतात, याच्या अगोदर पण मी जवळजवळ 25 वर्ष सेवेमध्ये आहे, पण हे वचन लोकांपर्यंत गेलं नाही. त्याच्यामुळं सोलापुरात कोण वचन सांगते लोकांना माहित नव्हतं. पण हे ब्रदर आमच्याकडे आले, त्यांनी ते सगळं रेकॉर्डिंग केलं, युट्यूबला टाकलं. आता परिणाम काय झाला, तुम्ही नाशिकचे, मी सोलापूरमध्ये, परंतु तिथपर्यंत वचन पोहोचलं आणि त्याचा परिणाम काय झाला, आम्ही देवाशी कनेक्टेड झालो. तुम्हाला मनोज टेलर नाही, तुम्हाला ख्रिस्ताशी तुमची कनेक्टिव्हिटी वाढली आणि याचा परिणाम देव आमच्या दोघांना आशीर्वादित करत आहे. हे सेवेमधलं सामर्थ्य आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सिंहाचं काम उपद्रव देणं आहे, परंतु तरी सुद्धा कधी सुद्धा सिंहाची भीती बाळगू नका. वाचूया एक वचन, 1 शमूएल 17 अध्याय 34 आणि 35 वचन. 1 शमूएल 17 अध्याय 34 आणि 35 वचन. दावीद शौलास म्हणाला,
दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेलं. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारलं आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडवलं. मजवर त्याने झडप घातली. तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून मारले. जो नित्य देवाची सेवा करतो, दानिएल म्हणतो, ज्या देवाची सेवा मी नित्य करतो त्या देवानं माझा जीव सिंहाच्या उपद्रवापासून वाचवला. तिथं पण देवानं सिंहाचं तोंड बंद केलं. इकडं जो दावीद देवाची नित्य सेवा करणारा व्यक्ती, आराधक, उपासक, चांगला वादक, देवासमोर नाचून त्याची आराधना करणार, ज्याची आराधना करताना मिखलनं पाहिलं आणि मिखलला त्याच्याविषयी तिरस्कार वाटला, त्याच्या पत्नीला तिरस्कार वाटला. पण त्याची साक्ष काय आहे? त्याची पत्नी त्याच्या विरोधामध्ये गेली म्हणून दावीदानं सेवा नाही बंद केली. त्याचं वाक्य, त्याचं स्टेटमेंट आहे, ज्या देवानं तुझ्या बापाला राजगादीवरून काढून माझ्यासारखं मेंढर चारणाऱ्या व्यक्तीला राजगादीवरती बसवलं, त्याच्यासाठी मी नाचेल आणि अधिकच नाचेल. त्याला माहिती राजगादी महत्वाची नाही, त्याला माहिती पत्नी महत्वाची नाही, त्याला माहिती सेवा महत्वाची आहे. सेवा महत्वाची आहे. बरेच लोक आपल्या नोकरीला, आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्या व्यक्तीला सेवेपेक्षा महत्व देतात. त्यांची साक्ष काय असणार? दाविदाची साक्ष काय? दावीद म्हणतो, माझं एक मेंढरू तो सिंह घेऊन चाललेला होता. हजारो मेंढर त्याच्याकडे होती, पण तो नित्य देवाची सेवा करणार होता. नीट आहे का? सेवेतलं सामर्थ्य मी तुम्हाला सांगतो. तो नित्य देवाची सेवा करणारा व्यक्ती आहे. त्यानं पत्नीला महत्व दिलं नाही, राजगादीला महत्व दिलं नाही. मिखल त्याला म्हणती, इस्रायलाचे राजे कर्राच्या कोशासमोर एखाद्या सामान्य हलकट मनुष्यासारखं नाचत असताना काही सुंदर दिसत होते. म्हणजे ती त्याला आठवण करून देते, तू सामान्य मनुष्य नाही, तू राजा आहेस. पण त्यानं तिला आठवण करून दिली, ही राजगादी माझी नाही, राजगादी माझ्या देवानं मला दिली. आणि का दिली माहिती का? मी नित्य देवाची सेवा करणारा व्यक्ती होतो म्हणून मला राजगादी मिळालेली आहे. लक्षात घ्या. आणि त्याची साक्ष काय? माझ्या कळपातलं एक मेंढरू सिंह घेऊन चाललेला होता, परंतु मी त्या सिंहावरती झडप घातली आणि त्याच्या तोंडातनं मेंढरू काढलं. एवढंच नव्हे, त्याची दाढी पकडली आणि त्याच्या जबडा फाडून त्याचं मेंढरू काढलं. जो खरा उपासक, जो खरा सेवा करणारा व्यक्ती आहे आणि तो सिंहाच्या जबड्यातनं प्रत्येक आशीर्वाद काढून घेऊन येतो, हे फक्त सेवा करणाऱ्या व्यक्तीला जमतं. हे सेवेमधलं सामर्थ्य आहे. हे सेवेतलं सामर्थ्य आहे. परत एकदा ऐका, जो नित्य देवाची सेवा करतो त्याचा एकही आशीर्वाद जगातनं हिरावून घेण्याची ताकद कोणामध्ये नाही, कोणाकडेच नाहीये. पण नित्य सेवा करा, कारण आशीर्वाद देणारा देव आहे, व्यक्ती नाही कोणी. सेवा करणाऱ्या व्यक्तीला देव प्रतिफळ देतो, आशीर्वाद देतो. असं लिहिलंय प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, मी आल्यावर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यासाठी माझ्याकडे प्रतिफळ, बक्षीस आहे. आणि नुसतं बक्षीस आल्यावरच नाही, या पृथ्वी तलावर पण तुम्हाला बक्षीस मिळतं. पृथ्वी तलावर पण तुम्हाला आशीर्वाद मिळतो. म्हणून लक्षात घ्या तरुणांनो, लक्षात घ्या तरुणींनी, लक्षात घ्या, सेवा हे तुमच्यासाठी आशीर्वाद मिळवण्याचं माध्यम आहे. कोणतं पण काम करा. मी सुद्धा चर्चमध्ये पूर्वी सतरंजा धुण्याचं काम करतो, फरशी धुण्याचं काम करतो, सतरंजा घालण्याचं काम करतो. तो मी चर्चमध्ये कोंगो वाजवत होतो, बोंगो वाजवत होतो, ढोलक वाजवत होतो, टॉयलेट साफ करत होतो. आज मी तुमच्या समोर प्रीचिंग करतो, याचं कारण काय माहिती का? मला माहिती होतं की ही सेवा फार महत्वाची आहे आणि मी माझ्या देवाची सेवा करतो. माझ्या समोर लोक नव्हते, मला माहिती हे परमेश्वराचं मंदिर आहे आणि स्वच्छ असलं पाहिजे, कारण इथं बसणाऱ्या व्यक्तीला देवाची उपासना करायची, ती भावना आमच्यामध्ये होती. त्याचा परिणाम काय? देव त्याचं प्रमोशन करत असतो. तसं मी पाहतो, स्तेफन एकेकाळी वाढप्याचं काम करत होता प्रेषितांच्या कृत्यामध्ये.
आत्म्यानं भरला म्हणून त्याच्यावरती अभिषेक केला. तोच ते पण जर तुम्ही पुढे प्रेषितांचं कृत्य पुढे पुढे वाचत गेला, वचन सांगायला लागला, ते वचन एवढं लोकांना झोंबलं की त्या ठिकाणामध्ये त्याला दगडमार करण्यात आली. आणि मग तो आणि दगडमार केल्यावर रक्तबंबाळ झाल्यावर त्यानं स्वर्गातला दृष्टांत पाहिला, स्वर्ग उघडलेला पाहिला, देवाचा पुत्र त्यानं स्वर्गामध्ये पाहिला. म्हणजे सेवा करताना अशी सेवा करा की तुम्हाला स्वतःचं अस्तित्व सुद्धा लक्षात येणार नाही आणि तुम्हाला सेवा करताना देवाच्या पुत्राचं दर्शन घडलं पाहिजे. दाविदानं सिंहाचं आणि सिंहाचं स्वरूप पाहिलं नाही, त्याला माहितीये मी एक आराधक आहे, मी उपासक आहे, मी देवाचा सेवक आहे आणि माझी सेवा जगामध्ये असणाऱ्या सगळ्या शक्तीपेक्षा जबरदस्त सामर्थ्य कशामध्ये असेल तर सेवेमध्ये आहे. आणि म्हणून त्यानं सिंहावरती चाल करून गेला. कान देऊ नाही का, जो उपासक आहे, जो आराधक आहे, जो परमेश्वराचा सेवक आहे, त्याच्या समोर कोणता शत्रू कधीच प्रबळ असू शकत नाही. सिंहाच्या गुहेमध्ये असणारा दानियल तिथं आणि जे सिंह आहेत दानियला समोर एखाद्या कोकऱ्याप्रमाणे, एखाद्या मेंढराप्रमाणे शांत बसले, कारण त्यांना कळालं अरे खरा से आणि खरा सिंह तर हाच व्यक्ती आहे, कारण याच्याकडे देवाची आणि उपासना, देवाची आराधना आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो भट्टीमध्ये टाकताना 3 जण होते. राजा म्हणतो 3 टाकले, पण त्यांच्यामध्ये 4था अजून एक आला आणि त्याचं मुख देवाच्या पुत्रासारखं आहे. लक्षात घ्या, ज्या देवाचे सेवक आणि सेवा करत असताना ते त्या गुहेमध्ये एकटे नसतात, कारण त्यांच्या बरोबर देव असतो. आणि त्या ठिकाणामध्ये हे देखील आम्हाला ठाऊक आहे, पेत्र बंदीशाळेमध्ये असताना देवाचा दूत तिथं आला आणि देवाचा दूत त्यानं त्याला बाहेर काढलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यास तुम्ही सेवा करता देव तुमचा जीव उपद्रवापासून वाचवतो. देव तुमच्या सेवेमुळे संकटातनं तुम्हाला सही सलामत बाहेर काढतो. ही सेवा एक जबरदस्त प्रकारचं सामर्थ्य आहे. जगामध्ये कुठलं पद तुम्हाला सुरक्षा देणार नाही, पण 100% सेवा तुम्हाला सुरक्षा देणारच आहे. ना तुमची संपत्ती, ना तुमचं ज्ञान, ना तुमचं ऐश्वर आणि तुम्हाला सुरक्षा देणार आहे, पण 100% तुम्हाला सांगतो तुमची सेवा तुम्हाला सुरक्षित करणार आहे. तुमच्या आणि कुठल्या कुटुंबाला सुरक्षा प्रदान करण्याची ताकद जगामध्ये कुठल्या असणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नाही, ना तुमच्या संपत्तीमध्ये आहे, पण मी सांगतो देवाच्या सेवेमध्ये तुम्हाला संरक्षण आहे. म्हणून दानियल म्हणतो त्यानं माझा जीव उपद्रवापासून वाचवला. हे सेवेमधलं सामर्थ्य आहे. तुम्ही जरी सेवा केली नाही तर जगामध्ये सेवा करणाऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला वाटतं एक वचन वाचू दानियेलाच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय 9 आणि 10 वचन वाचूया. दानियेलाचं पुस्तक 7वा अध्याय 9 आणि 10 वचन. मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्यांचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्यांचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय असे होते. व त्या आसनांची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्यांच्या समोरूनच अग्निप्रवाह वाहत होता. हजारो लोक त्याची सेवा करत होते. लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्यायसभा भरली. वह्या उघडल्या गेल्या. त्या समयी त्या शिंगातून निघालेला मोठा शब्द ऐकून मी पाहत असता त्या श्वापदाचा वध. बस 10 पर्यंत. सेवा किती महत्वाची ते मी तुम्हाला सांगितलं. सेवेमध्ये तुम्हाला सुरक्षा मिळते, पण झालं काय आम्ही पाहतो दानियेलाच्या पुस्तकामध्ये 7व्या अध्यायामध्ये गेल्यावर तुम्हाला कळतं स्वर्गामध्ये त्याची सेवा चालू आहे. आणि सेवा चालू असताना या सेवेचं वर्णन करत असताना असं म्हटलं की या सेवा करणाऱ्या लोकांमधनं अग्नी वाहत आहे. साधी गोष्ट नाही सेवा. सेवेमधलं सामर्थ्य, सेवेमधली ताकद काय माहिती का? एक व्यक्ती सेवा करत असताना त्याच्यामधनं हा पवित्र आत्म्याचा अग्नी बाहेर पडत असतो. वाच बरं ते वचन. त्यांच्या समोरून अग्नी प्रवाह वाहत होता. हजारो लोक त्याची सेवा करीत होते. तुम्ही सेवा करता असं नाही, स्वर्गामध्ये हजारो लोक रांगेत लिहिलं का काय लिहिलं? लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्यायसभा भरली. वह्या उघडल्या गेल्या. हजारो लोक सेवेच्या रांगेमध्ये उभे आहेत.
हजारो लोक सेवेच्या रांगेमध्ये उभे आहेत. आणि त्यातनं देव एखाद्या व्यक्तीला निवडतो. मी स्वतःला धन्य समजतो, मी स्वतःला आशीर्वादित समजतो. माझ्याकडे पैसा अडकाय, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे म्हणून मी स्वतःला धन्य समजत नाही, पण माझ्याकडे सेवा आहे म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. का? हजारो लोकांना डावलून प्रभूनं मला निवडलं. एक व्यक्ती जो कीबोर्ड वाजवतो ना, एक व्यक्ती जो देवाचे गीत गातो ना, त्यानं स्वतःला धन्य समजावं का? ए.आर. रहमान सारखे एवढे मोठे मोठे वाजवणारे, एवढं गाण्याचे टॅलेंट्स असणारे लोक, त्यांना देवानं रांगेत थांबवलं. पण एक व्यक्ती जो पीटी वाजवतो, जो कीबोर्ड वाजवतो, देव त्याला हाताशी धरतो, म्हणजे तो किती धन्य असावं असं पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. मंच नाही सांगत मी तुम्हाला. मग एवढं मोठं काम 900 कोटी लोकांमधनं देव एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामासाठी नियुक्त करतो. सरकारचं काम, सरकारी नोकरी लागण्यासाठी ज्या 30 लाख 30,000 40,000 अर्ज येतात आणि 40,000 50,000 अर्जामधनं एका व्यक्तीचं सिलेक्शन होत, त्याची छाती किती आणि फुगलेली असती. तो म्हणतो एवढ्या लोकात माझं सिलेक्शन झालं. तू 40-50 हजारामध्ये सिलेक्शनचं धन्य मानतो आणि तर 900 कोटी लोक रांगेमध्ये आम्हाला सेवेसाठी देवानं निवडावं, आणि देव त्यांना डावलतो आणि एका व्यक्तीला. म्हणून मी तुम्हाला वचन सांगताना मला प्राईड, मला गर्व वाटतो की एवढ्या लोकातनं माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीला तुम्हाला वचन सांगण्यासाठी देव पाचारण करतो. याच्यासारखी धन्यता जगामध्ये कोणती नाही. म्हणून लक्षात घ्या, ध्यानात घ्या, सेवा ही फार जबरदस्त अशा प्रकारची गोष्ट आहे. 14व्या वचनामध्ये वाचता का? सर्व लोक, सर्व लोक, सर्व राष्ट्र, सर्व राष्ट्र व सर्व भाषा बोलणारे लोक, सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी, यांनी त्याची सेवा करावी. म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व आढळ आहे. पाय काय सुंदर आशीर्वाद त्या ठिकाणामध्ये दिलं. सर्व राष्ट्रातल्या लोकांनी, सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांनी त्याची सेवा करावी, म्हणून त्यानं प्रभुत्व, त्यानं वैभव व त्यानं राज्य दिलं. सेवा करणाऱ्या लोकांचा आशीर्वाद काय? बायबल सांगतं, तो म्हणतो मी तुम्हाला प्रभुत्व म्हणजे सर्वोच्च स्थान देईल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुम्हाला वाटतं जगामध्ये तुम्हाला काहीतरी आणि चांगलं वेगळ्या प्रकारचं करायचंय, तर कोणीतरी म्हणतं मी सायंटिस्ट होऊन काहीतरी वेगळा शोध लावेल. तुम्ही लावलेला शोध कालांतरानं खोटा ठरवला जाईल, आम्हाला माहिती. आणि कोरोना आल्यानंतर आणि मग वेगवेगळ्या कंपन्यांनी लस शोधून काढल्या आणि मग आणि पुष्कळ लोकांना असं वाटलं आम्ही लस शोधली आणि मग त्या लोकांना असं वाटलं मी सुरक्षा मिळवली आणि तेवढ्यामध्ये आणि मग लोक लस घेतले आणि त्यांना असं वाटलं कोरोनापासून बचाव. तेवढ्यामध्ये डेल्टा प्लस आला आणि त्यानं म्हटलं की आता हे डेल्टा प्लस जी तुमची लस आहे त्याच्यावरती प्रभावी होऊ शकत नाही. ज्यांनी दोन्ही लस घेतल्या आणि त्यांना परत कोरोना झाला आणि राष्ट्रामध्ये जगामध्ये सगळीकडे हाहाकार. कोणता शोध लावल्यावर आणि तुम्ही प्रभुत्व मिळवू शकत नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो, ज्या दिवशी तुम्ही सेवा करता, शास्त्र सांगतं मी तुम्हाला प्रभुत्व सर्वोच्च स्थान देईल. कारण तो म्हटला राष्ट्राने त्यांची सेवा करावी म्हणून त्यानं त्यांना प्रभुत्व दिलं. लक्षात घ्या, इस्रायल राष्ट्र जगातलं सगळ्यात भारी राष्ट्र का बनलं? कारण ते देवाची सेवा करणारे. त्यांच्यासारखं आणि फार्मिंग, त्यांच्यासारखी शेती कोणाकडे नाही. सगळ्यात भारी शेती त्यांच्याकडे. त्यांच्यासारखं टेक्निक कोणाकडे नाही. त्यांच्याकडे जे असणार युद्धाचं कौशल्य आणि जगामधनं प्रत्येक राष्ट्र आणि एवढं छोटस राष्ट्र असताना त्यांच्याकडनं युद्धाचं टेक्निक घेतं का? कारण देवानं सेवा करण्यासाठी त्यांना प्रभुत्व दिलेले. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सेवा करताना देव तुम्हाला विशेष दर्जा देत आहे. परंतु प्रत्येक भाषा बोलणारे आणि प्रत्येक राष्ट्र यांनी माझी सेवा करावी. जर देवाची अपेक्षा आहे सगळ्या भाषेमध्ये सेवा असावी, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, जी भाषा तुम्हाला अवगत आहे, जी भाषा तुम्हाला माहिती असेल, मग मराठी असेल, मग इंग्लिश असेल, मग कन्नड असो, मग तेलुगू असो, मग गुजराती असो, मग पंजाबी असो, मग फ्रेंच असो, मग ते अमेरिकन असू द्या, भाषा कोणती का असेना पण सेवेसाठी वापरली जाऊ द्या. प्रत्येक भाषेतला व्यक्ती त्याला देव, त्याचं सामर्थ्य, त्याचं राज्य आणि त्याचं तारण विदित करावं याच्यासाठी देवानं तुम्हाला दिलेली भाषा आहे. गप्प बसू नका. जे प्रभुत्व, जी कमांड प्रभूनं तुम्हाला दिलेली त्याच्यासाठी वापरा, यासाठी की प्रत्येक व्यक्तीला देव समजावा, प्रत्येक व्यक्तीला देवाची ओळख पटावी. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का?
सगळ्यांनी त्याची सेवा करावी यासाठी देवानं त्याला वैभव दिलं. सेवा करणारे लोक नेहमी वैभवी असतात, वैभवी असतात बर का. म्हणून दावीद म्हणतो, मी एक काळी मेंढर चारत होतो पण आज मी राजा आहे. हे वैभव आहे. एक काळी मी पण सोलापूरमध्ये चालत चालत फिरत होतो. मग काय मला चालत चालतच फिरावं लागलं का? आज मी होंडा सिटी मध्ये फिरतो. म्हणजे देव सेवा करणाऱ्याला वैभव देतो, तिथंच ठेवत नाही. म्हणजे होंडा सिटी माझं ध्येय नव्हतं. माझं ध्येय होतं प्रभूचं राज्य प्रसार व्हावा. आणि अजूनही तेच आहे. असलं काय नसलं काय, नारायण वामन टिळकासारखं म्हणावं, मिळो अण्णा मिळो अम्मा, अन्न पाणी देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. पण देव त्याच्या लोकांना कधीच कमी पडू देत नाही, कधीच नाही प्रियानो. तुम्ही त्याची सेवा केल्यावर तो राजा आहे. तो स्वर्गामध्ये सोन्याचे रस्ते आहेत. येशू ख्रिस्त स्वतः सोन्याच्या 7 समयांमध्ये फिरतो. त्याचा उरपट्टा सोन्याचा आहे. तो इतका वैभवानं भरलेला आहे. मग त्याची सेवा करणारे लोक गरीब कसे असतील? त्याची सेवा करणारे लोक नेहमी त्याच्यापासूनचे आशीर्वाद घेण्यासाठी पात्र बनतात. पण प्रत्येकानं ती सेवा करणं फार गरजेचं आहे. एक वचन वाचू अजून, यशाचं पुस्तक. जो सेवा करत नाही, यशाचं पुस्तक 60वा अध्याय 12 वचन. यशया 60 आणि 12 वचन. कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलायस जाईल. अशी राष्ट्र खात्रीने उद्ध्वस्त होती. आता प्रभूनं तुम्हाला सेवा दिली. मग अशी ज्यांनी गाणं गायलं, ज्यांनी आता सुंदर वर्शिप केली, हा खूप छान सुंदर वर्शिप होती, चांगली आराधना, प्रभूला ती आवडली. पण सेवा करणाऱ्याच्या बाबतीमध्ये प्रभू एवढं म्हणतो, जो सेवा करतो मी त्याला वैभव संपन्न करतो, प्रभुत्व देतो, राज्य मी त्याला देतो. कशासाठी? त्यानं माझी सेवा केली पाहिजे. मला चांगलं आठवतं की मी ज्यावेळेस लहान होतो ना, त्या सरकारी खात्यात काम करणारे लोकांना फार कमी पगार होता. वेतन आयोग त्यावेळेस नव्हता. मग त्यावेळेस सरकारनं पाहिलं की चांगले एज्युकेटेड लोक आपल्या सरकारमध्ये काम करायला येत नाही. मग त्यांनी वेतन आयोग नेमला. आयोगानं शिफारशी केल्या. ते म्हणले की चांगले एज्युकेटेड लोक प्रायव्हेट कंपनीमध्ये जातात, कारण त्यांना पगार तिथं जास्त आहे. मग आपलं हे जे खातं आहे ते खातं कधीच पुढे जाणार नाही. मग सरकारनं वेतन आयोग नेमला. मग त्यांनी शिफारसी केल्या. आणि आता जर तुम्ही बघितल्या तर प्रायव्हेट वाल्यांपेक्षा सरकारच्या पगारी जास्त आहेत. का? तर त्यांना असं वाटतं इथं त्यांनी काम करावं. मग काय झालं? प्रत्येक व्यक्ती सरकारी नोकरीची अपेक्षा करतो, कारण त्याला माहिती आहे तिथं सगळ्या सुविधा आहेत, फॅसिलिटी आहेत, मग तिथं काम करणार आहे. आता देवानं पण तेच केलेलं आहे. हे ज्ञान देवानं दिले यांना. मग जे सरकार आज आहे उद्या ते नष्ट होतं, ते तुम्हाला एवढं देऊ शकतो. तो तर काल आज युगानुग एकसारखा आहे. त्याच्याकडे कधी सुद्धा मंदी बेकारी हा प्रश्न नाही. त्याचं भांडार कधीच रिकामं नसतं. त्याची सेवा केल्यावर देव तुम्हाला किती अद्भुत रीतीने पुरवठा करेल. त्याच्याकडे नाही का त्या तुम्हाला देण्यासाठी उत्तमातल्या उत्तम गोष्टी. पण दुसरीकडे तो म्हणतो, सेवा न करणारा व्यक्ती उद्ध्वस्त होईल. जो व्यक्ती देवानं त्याला सेवा दिली, जी सेवा त्याला दिलेली आहे. आज मी देवाचं वचन सांगतो, माझ्यामध्ये काहीतरी गर्व आला. मला असं वाटलं लोक माझं खूप ऐकतात. मला असं वाटलं मीच खूप भारी आहे, मी आता करणार नाही सेवा, मी अमकं करेल, मी तमकं करेल. मला मंडळीतल्या लोकांनी असं म्हटलं, यानं तसं म्हटलं, आता मी सेवा बंद करतो, आता नाही प्रीचिंग करत, तुम्हीच प्रीचिंग करा. बायबल सांगतो उद्ध्वस्त होशील. सेवा न करणारा व्यक्ती, शास्त्र सांगतं, सेवा न करणारी राष्ट्र, सेवा न करणारा व्यक्ती हा स्वतःला उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे. म्हणून लक्षात ठेवा, सेवा ही सवड नाही तर ती तुमची निकड आहे, तुमची गरज आहे. जर मी सेवा केली नाही तर मी उद्ध्वस्त होणार आहे. कारण देवानं जगातल्या एवढ्या लोकांना डावलून, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, वाजवणारा व्यक्ती जे आमच्याकडे वाजवतात, तो शारोन कीबोर्ड वाजवतो ना, त्याला वाजवताना देवानं AR रहमानला बाजूला काढलं आणि त्याच्या हातामध्ये दिलं. म्हणजे त्याचा चान्स गेला. त्याला वाजवण्याची संधी प्रभू देणार होता, पण त्याला नाही दिलं, कारण तो स्वतःसाठी गातो, स्वतःसाठी वाजवतो. छान आवाज आहे, त्यांच्या वाद्याची कला सुंदर आहे, अवगत आहे. पण देवाला सेवा करणारा व्यक्ती, जो त्याची सेवा करणारा व्यक्ती आवश्यक असतो, तो गाणं, ते चांगले सिंगर आहे, ते चांगलं गाणं गातात, पण त्यांच्या गाण्यानं अभिषेक येत नाही.
त्यांच्या गाण्यानं लोकांचं जीवन बदलत नाही, त्यांच्या वाद्यानं पवित्र आत्मा उतरून येत नाही. हे जे फिल्म स्टार आहेत, पण देवाच्या लोकांच्या बाबतीमध्ये जर ते सेवेला समर्पित होऊन त्यांनी वाजवलं, गायलं, तर पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरून येतो. बंदीशाळेमध्ये पेत्र त्याच्या आवाजाचं वर्णन केलं नाही, साखळदंड वाजून देवाची आराधना करत होतं. आणि असं लिहिलं, बंदीशाळेतले कैदी त्यांचं ऐकत होते. मग त्यांचा आवाज चांगला होता, त्यांच्याकडे वाद्य चांगली नव्हती असं नाहीये, आवाज चांगला होता किंवा वाद्य चांगली होती असं नव्हतं, तर त्यांच्याकडे साखळदंड होता. मग तरी बंदीशाळेतले कैदी ऐकत होते. का? तर ते देवाची सेवा करत होते. तुम्ही प्रभूची सेवा करताना लोक ते ऐकत आहेत आणि आशीर्वादित होत आहे. एवढी धन्यता तुमच्याकडे. आणि मग प्रभू तुम्हाला वापरत असताना जर आम्ही सेवा केली नाही, तर त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो, तो म्हटला, तुम्ही उद्ध्वस्त होईल ते राष्ट्र. जी मंडळी सेवा करत नाही, जे तरुण सेवा करत नाहीत, ज्या लोकांना देवानं आणि खास प्रकारचा दर्जा म्हणून बहाल केला, मंडळीमध्ये त्यांची नियुक्ती केली, त्यांचं काम त्या ठिकाणी देवानं त्यांना दिलं. पवित्र शास्त्र सांगतं, ते जर सेवा करणार नाहीत तर ते उद्ध्वस्त होतील. बायबल सांगतं, जे लोक आराधनेमध्ये सहभागी होत नाहीत, जे लोक परमेश्वराची सेवा करत नाहीत, ते अधोगतीला किंवा नाशाला निमंत्रण देतात. असं लिहिलंय. दानियल सिंहाच्या गुहेतनं बाहेर आला. आता ते तुम्ही वाचा, मला तेवढा वेळ नाहीये, परंतु जाता जाता तुम्हाला सांगतो, ते तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये असं लिहिलं, दानियल सिंहाच्या गुहेतनं बाहेर आला आणि तो भाग्यात चढला. देवानं त्याला वरच्या पदावरती नेलं. का? कारण सिंहाच्या गुहेमध्ये सुद्धा त्यानं सेवा केली. पेत्रानं बंदीशाळेमध्ये सेवा केली, दानियेलानं सिंहाच्या गुहेमध्ये सेवा केली. तुम्ही कोणत्या का अवस्थेमध्ये असे ना, पण तुमची सेवा तुम्हाला वरच घेऊन जाणार आहे. तुमची सेवा, आणि ती एक प्रकारची शिडी आहे, आणि तिथं तुम्हाला घेऊन जाणार आहे की ज्या ठिकाणामध्ये प्रभूची इच्छा आहे तुम्ही असावं, प्रभूला वाटतं तुम्ही या जागेवरती असावं. आता आपण दानियेलच्या पुस्तकामध्ये वाचलं नाही का? मला वाटतं दानियेलच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या 9-10 वचनामध्ये जर वाचलं आपण परत, तर आपल्याला समजून येईल. 5 मिनिटांमध्ये आपण ते संपूया. दानियेलचं पुस्तक 7वा अध्याय 9 आणि 10 वचन. मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ व लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते. व त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होते. त्याच्या समोर अग्निप्रवाह वाहत होता. हजारो लोक त्याची सेवा करीत होते. पहा की तिथं सगळ्यांची आसनं मांडून ठेवलेली आहेत, आणि हजारो लोक त्या ठिकाणामध्ये जे आसनस्थ झालेले लोक आहेत, आणि जो आदि पुरुष आहे किंवा एक मुख्य जो पुरुष आहे, ज्याचे कपडे पांढरे शुभ्र आहेत, आणि येशूचं वर्णन करण्यात आलं, देवाचं वर्णन करण्यात आलं, आणि तिथं असताना हजारो लोक फक्त त्याची सेवा करत आहे. आणि लक्षात घ्या, सेवा करणाऱ्याला या सगळ्या लोकांबरोबर जी आसनं मांडलीत ना, त्यांच्या बरोबर भाग मिळतो. म्हणजे सेवा करणाऱ्या व्यक्तीला एवढा मान प्रभू देतो. आणि ज्यावेळेस तो सेवा करत नाही ना, त्यास तो देवाचा अपमान करतो. वस्ती राणी, या वस्ती राणीला राजपदावरून काढून तिच्या जागी एस्तेरला का नेमलं? कारण वस्ती राणीनं राजाचा शब्द मानला नाही, राजाच्या शब्दाला दुय्यम स्थान दिलं. आणि मग आम्ही पाहतो, राजा म्हटला की या लोकांसमोर तुझं सौंदर्य दाखव. म्हणजे तिला सेवा करायला लावली, तुझं सौंदर्य लोकांना दाखव. तिने दाखवलं नाही. परिणाम काय झाला? तिचं राजपद गेलं. राजाचा अपमान केला. राजानं एस्तेरला तिथं आणलं. तुम्ही सेवा केली नाही, तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. पण उद्ध्वस्त झालेल्या जागी देव दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करेल आणि प्रभू त्याला भाग्यात चढवेल. अहंकार, गर्व, मीपणा, मनाचा ताठा हे सगळं काढून टाका. कारण तुम्ही कोणा मनुष्याची नाही, तर जिवंत देवाची सेवा करत आहात. दानियेलाला राजा म्हणतो, दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, देवानं सिंहाच्या गुहेतनं तुझा बचाव केला का? एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमची सेवा तुम्हाला उपद्रवापासून वाचवते. सेवा न करणारा व्यक्ती आणि पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जातो. आणखीन एक शेवटचा मुद्दा मी वाचणार आहे. अजून काही मुद्दे आहेत, परंतु शेवटचा मुद्दा वाचून मी संपवेल. मलाखीचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याची 13 पासून काही वचनं आपण वाचूया. मलाखीचं पुस्तक 3रा अध्याय 13 पासून काही वचनं. मलाखीचं पुस्तक 3रा अध्याय 13 पासून काही वचनं आपण वाचणार आहोत. परमेश्वर म्हणतो, तुम्ही मजबरोबर
परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्या बरोबर कठोर भाषण केले आहे, कठोर भाषण केलं आहे, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ विरुद्ध काय बोललो, तुझ्या विरुद्ध आम्ही काय बोललो. तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणं व्यर्थ आहे. त्याने आज्ञा पिल्याप्रमाणे आम्ही केलं व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोक वस्त्र धारण करून चाललो. यापासून लाभ काय. आता आम्ही गर्विष्ठान सुखी म्हणतो. दुराचारी संपन्न दुराचारी झालेले आहेत. त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, तरी त्यांचा निभाव लागला आहे. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले. ते परमेश्वराने कान देऊन ऐकलं व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्यासमोर लिहिण्यात आली. परमेश्वर म्हणतो मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. शेवटचा मुद्दा मी तुम्हाला जाता जाता सांगतो. योग्य समयी सेवेचं महत्व तुम्हाला समजेल. कदाचित आता सेवा करताना वचनात ऐकल्याप्रमाणे तुम्हाला असं वाटत असेल, ही सेवा करत असताना मला याचा काय फायदा, माझ्या सेवेची कोणी दखल घेतली नाही, आम्ही शोकवस्त्र घातली, लोकांनी उल्हास केला, त्यांनी पाप केलं, त्यांनी विलासी जीवन जगलं, आम्ही सेवा करताना आमच्या भावना मारल्या, आम्ही आमच्या भावनेवरती नियंत्रण आणलं, आम्ही वाईट वागलो नाही, आम्ही व्यभिचाराच्या पातकामध्ये अडकलो नाही, आम्ही अपशब्द बोललो नाही, सेवेला समर्पित असल्या कारणानं आम्ही जगातल्या लोकांसारखा जगाचा अनुभव घेतला नाही. पण दुराचारी लोक, दुष्ट लोक जे परमेश्वराला आणि शब्दामध्ये पकडत होते आणि परमेश्वराच्या विरोधामध्ये जात होते, असे लोक संपन्न झालेले आम्ही पाहिलं. त्यांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे विलासी जीवन जगलं आणि याचा आम्हाला काय फायदा. पण बायबल सांगतं, जो सेवा न करणारा आणि सेवा करणारा या दोघांचं आणि शेवटच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा विश्लेषण होईल आणि त्यांना उभं करण्यात येईल आणि उभं केल्यावरती त्या दिवसामध्ये सिद्ध होईल सेवा करणाऱ्याचं प्रतिफळ काय आणि सेवा करणाऱ्या न करणाऱ्या व्यक्तीचं प्रतिफळ काय. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कधी सुद्धा चुकून पण सेवेच्या बाबतीत तुमच्या सेवेची चर्चा करू नका, कारण बायबल सांगतं देवानं ते ऐकलं आहे. आता मी वाचला, आता ते परत वाचण्यासारखं इतका वेळ नाहीये, पण तिथं असं लिहिलंय, तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांस बोलले, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले. ज्यावेळेस तुम्ही सेवे संबंधानं बोलता चुकीच्या गोष्टी, त्यास देव कान देऊन ऐकतो. तुम्ही जर चुकून पण म्हटला या सेवेचा फायदा काय, कोणच माझी दखल घेत नाही, कोणा व्यक्तीकडे बोलू नका. तुम्ही चर्चा एखाद्या व्यक्तीकडे करता, पण शास्त्र सांगतं दखल परमेश्वर देतो आणि कान देऊन ऐकतो. आणि लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, त्यानं स्मरणवहीमध्ये त्याची नोंद करून ठेवली. पण ज्या दिवशी न्याय होईल ना, त्या दिवशी तुमच्या सेवेचा पण न्याय होणार आहे. काय बोलला, सगळ्याला डावलून देवानं तुमच्या हातामध्ये ते दिलेलं होतं, तुम्हाला पाचारण केलेलं होतं, परंतु तुम्ही त्या सेवेला महत्व न दिल्या कारणानं जे जे शब्द तुम्ही सेवेच्या विरोधामध्ये बोलला, शास्त्र सांगतं त्याचा न्याय होईल, त्याची स्मरण वहीमध्ये नोंद करण्यात येईल. म्हणून सेवकानं खालीमान घालून फक्त प्रभूची सेवा करणं एवढंच त्याच्या हातामध्ये, एवढंच आमचं काम आहे. देवाला देवाचं काम करू द्या, लोकांना लोकांचं काम करू द्या, सिंहाला उपद्रव देण्याचं काम करू द्या, तुम्ही फक्त सेवा करा. आणि जो नम्रपणे सेवा करतो, बायबल सांगतं आराधक, उपासक, देवाची सेवा करणारा व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये तो देवाचा खास निधी बनेल. आणि ज्या दिवशी प्रभू त्याला आपल्या जवळ बोलवेल, त्या दिवशी सेवा न करणारा आणि सेवा करणारा या दोघांमधला फरक त्या दिवशी कळणार आहे. आता नाही तुम्हाला कळणार. आता तुम्हाला असं वाटतं सामान्य लोक आहेत, पण सेवा इतकी सामान्य नाही.
ती देवाच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाची आहे. देवाचे प्रिय संतगण हो, तरुणांनो, या दिवसामध्ये मी तुम्हाला उत्तेजित करेल. प्रभूनं जी सेवा दिली ती मनोभावे करा, त्याचा आदर करा. त्याच्या मार्गामध्ये चालत असताना डावी उजवीकडे न वळता प्रभूनं दिलेलं काम प्रभूसाठी करत राहा. एक दिवशी देव त्याचं उत्तम प्रतिफळ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार